आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, घातकी तटकरे पटेल यांची गरज नाही। बारामतीमध्ये तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात बॅनरबाजी पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्याआधी हे बॅनर झळकलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरची ही चर्चा सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी बारामतीमध्ये ही अशा प्रकारची बॅनरबाजी झालेली आहे। अजित पवार प्रेमींनी प्रशासकीय भवनांच्या परिसरामध्ये एक बॅनर लावलेला आहे, ज्या बॅनरवर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल घातकी आहेत असा उल्लेख करत सुनील तटकरे यांना डिवचलेला आहे। अजितदादांचे फक्त नावच पुरेसं आहे, घातकी पटेल आणि तटकरेची गरज नाही, समस्त दादा प्रेमी असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, ही अशा प्रकारची पोस्टरबाजी फलकबाजी ही काय नेमकं सूचित करते? नक्कीच बारामतीमध्ये आता राजकारण जे आहे ते तापलं लागलेलं आहे, कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर जे आहे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतो आहे। त्याच्यात पार्श्वभूमीवरती आज प्रशासकीय भवन समोर अशा पद्धतीचा हा बॅनर आहे तो सगळ्यांना लक्ष वेधून देतो आहे। आणि विशेष म्हणजे हा दादा समर्थकांकडून फलक लावण्यात आल्यानं हे जे आहे त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। विशेष केल्याचं देखील आता बोललं जात आहे। फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही, समस्त दादा प्रेमी असा स्पष्ट संदेश या फलकातून दिला जात असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा आज अर्ज भरणार आहे। तर संपूर्ण नेतेमध्ये म्हणजे सुनील तटकरे देखील कालच मुक्कामी बारामतीत आलेले आहेत। तर अनेक नेते म्हणजे महायुतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादीचे सगळे नेते बारामतीत येऊन आज सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आता हा फलक लागलेल्या सगळ्यांची लक्ष वेधलं जात आहे। दादा प्रेमींनी हा फलक लावला आहे, तर नेमकं राजकारण कुठल्या वळणावर जात आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चित धन्यवाद जावेद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।